फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाच्या वादावर आता माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ही पुस्तकाची स्थिती आहे असं ट्विट माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी केलंय। पेंग्विन रँडम हाऊस इंडियानं निवेदन जारी करत पुस्तक अद्याप प्रकाशित न झाल्याची माहिती दिली आहे। पेंग्विन रँडम हाऊसच्या निवेदनावर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ट्विट करत ही पुस्तकाची स्थिती आहे असं म्हटलंय। फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकावरून लोकसभेत गदारोळ झाला होता। राहुल गांधी यांनी पुस्तकाच्या काही भागाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। पेंग्विन हाऊस पब्लिकेशननं याबाबत स्पष्टीकरण देत हे पुस्तक अद्याप प्रकाशित न झाल्याचं स्पष्ट केलंय। या पुस्तकाची कोणतीही प्रत ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्यास ते कॉपीराईटचं उल्लंघन मानलं जाईल असं निवेदन पेंग्विन हाऊसनं जारी केलंय। काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलाय। लोकसभेत राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय। तसंच लोकसभा अध्यक्ष सभागृह चालवताना भेदभाव करत असल्याचाही विरोधी पक्षाचा आक्षेप आहे। या अविश्वास प्रस्तावावर विरोधकांच्या 118 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या। दरम्यान अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याची माहिती समोर येते। सदनातील सध्याच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळालाय। भाजप खासदार समीक भट्टाचार्य यांनी या परिसराचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केल्यानं तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय। कोलकाता पोर्टच्या मालकीची सुमारे 4000 एकर जमीन असून त्यापैकी 170 एकर जमिनीवर अवैध कब्जा झालाय असा मुद्दा भट्टाचार्यांनी उपस्थित केला। तसंच स्वतःच्या कोलकाताच्या महापौरांनीच या भागाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केलाय असा दावा देखील यावेळी भट्टाचार्यांनी केलाय। या विधानानंतर टीएमसी सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली। केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। या अर्थसंकल्पाचं वर्णन त्यांनी वादाविना केलेली आधुनिक मनजुळवणी असं केलंय। तसंच यात केवळ पोकळ आश्वासन असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ हेडलाईन मॅनेजमेंट असून वास्तवात मात्र सामान्य जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावलाय। जल जीवन मिशन आणि प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी तरतूद केलेली असतानाही प्रत्यक्ष खर्च मात्र नगण्य झालाय। हे सरकार विकासाच्या गप्पा मारतं पण देशातील 1.5 लाख शाळांमध्ये अजूनही वीज नाही असं सांगत त्यांनी विकसित भारताच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे। देशातील वाढत्या द्वेषाच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलंय। मी अशा भारतात राहतोय जिथं जॉय बांगला म्हटल्यास तुम्हाला घुसखोर ठरवलं जातं आणि बंगाली भाषेत संवाद साधल्यास थेट बांगलादेशाचं लेबल लावलं जातं असं त्यांनी यावेळी म्हटलंय। तसंच बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर प्रादेशिक अस्मिता आणि भाषेच्या आधारावर भेदभाव केल्याचाही आरोप केलाय। पश्चिम बंगालला अर्थसंकल्पात डावलल्याचं सांगत त्यांनी सरकारवर सूडबुद्धीनं वागल्याचा ठपकाही ठेवलाय। मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आतच हिंसाचार उफाळलाय। दंगलखोरांनी उखरुल जिल्ह्यातील लितान सरेंगखोत गावात 25 घरं आणि 4 सरकारी क्वार्टरला आग लावली आहे। हिंसाचाराची सुरुवात ही 7 फेब्रुवारीला संध्याकाळी लितान सरेखोम इथं दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून झाली होती, ज्यात तांखुल नागा समुदायाच्या स्टर्लिंग नावाच्या एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती। दरम्यान हिंसाचारानंतर संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। 10 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजल्यापासून पुढील 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा या बंद करण्यात आल्या। तांखुल आणि कुकी जमातींमधील हिंसक संघर्षानंतर या परिसरात आता सुरक्षा दल तैनात करण्यात आलाय। डीफेक व्हिडिओ आणि फोटोजमुळे आपण अनेकदा सर्वसामान्यांना फटका बसल्याचं पाहिलंय। त्यामुळे सरकारनं आता या संदर्भातील नियम हे आता कठोर केले। सोशल प्लॅटफॉर्म्सला आता आक्षेपार्ह डीफेक व्हिडिओ आणि फोटोज हे 3 तासात काढून टाकणं गरजेचं असणार आहे। तसंच एक्स, यूट्यूब, स्नॅपचॅट, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाणाऱ्या AI कंटेंटवर लेबल लावावं लागणार आहे। माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं
या संदर्भातील आदेश जारी केलाय आणि हे बदललेले नियम 20 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांचा एक व्हिडिओ आसाम भाजप या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय. पोस्ट करण्यात आलेल्या AI जनरेटेड व्हिडिओत हिमंता बिस्वा शर्मा हे टोपी घातलेल्या 2 व्यक्तींवर रायफल रोखून धरलेल्या स्थितीत दिसत आहेत. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यासारखीच एक व्यक्ती टोपी घातलेल्या अवस्थेत या व्हिडिओत दिसते. टोपी घातलेल्या 2 व्यक्तींवर हिमंता बिस्वा यांनी रायफल रोखून धरल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. आसाममध्ये आता या व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसतंय. भाजपावर टीका सुरू झाल्यानंतर आसाम भाजपा या एक्सवरील सोशल मीडिया अकाउंटवरून हा वादग्रस्त व्हिडिओ डिलीट करण्यात आलाय. बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारी रुग्णालयांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार मैथिली ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या भागातील रुग्णालयाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केलाय आणि सरकारचं लेखी उत्तर पूर्णपणे फेटाळून लावलंय. ते म्हणाले की कागदावर सगळं ठीक आहे, असं जे काही बोललं जात आहे वास्तव मात्र नेमकं उलट आहे, असं मैथिली ठाकूर यांनी यावेळी असं म्हटलंय. मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता आणि ती इतकी जीर्ण झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोकाही असल्याचे यावेळी सांगितलंय. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाच्या नियमात आता सुधारणा केली जाणार आहे. इंटर्नशिपचा कालावधी कमी केला जाणार असून वयोमर्यादा देखील बदलण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं या बदलांबाबतचे टिप्पण वित्त समितीला सादर केलंय. इंटर्नशिप योजना अधिक सुलभ आणि आकर्षक करण्यासाठी नियमात बदल केले जाणार आहे. पूर्ण प्रमाणात योजना सुरू करण्यापूर्वी मंत्रालय प्रस्तावित बदलांसह या योजनेची चाचणी घेणार आहे. योजनेच्या पूर्ण प्रमाणातील अंमलबजावणीपूर्वी प्रायोगिक टप्प्यात सुमारे 1 लाख इंटर्नशिप यावेळी निवड करण्याचं उद्दिष्ट आहे. कर्नाटकच्या अनमोड इथं 36 म्हशी आणि 3 आयशर वाहनं जप्त करण्यात आली आहेत. तसंच 6 जणांना अटकही करण्यात आली आहे. गोवा राज्यातील कत्तलखान्यांकडे म्हशींची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जोयडा तालुक्यातील रामनगर पोलिसांनी ही कारवाई करत संशयित वाहनांची तपासणी केली. या कारवाई दरम्यान म्हशी कत्तलखान्याला घेऊन जात असल्याचं उघडकीस आलंय आणि त्यानंतर पोलिसांनी 36 म्हशी तसंच 3 आयशर वाहनं जप्त केली आहेत. या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. भारताची आगामी महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम चंद्रयान 4 साठी इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील लँडिंगची जागा निश्चित केली आहे. मॉन्स माउंटन या प्रदेशातील MM4 या जागेची निवड लँडर उतरवण्यासाठी करण्यात आली आहे. ही मोहीम साधारणपणे 2028 मध्ये प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं उद्दिष्ट आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी उच्च रिझॉल्यूशन कॅमेरा डेटाचा वापर करून 4 संभाव्य ठिकाणांचा सखोल अभ्यास केलाय. यामध्ये सुरक्षित लँडिंगसाठी जमिनीचा उतार, खड्डे आणि उंची या निकषांवर MM4 हे ठिकाण सर्वात योग्य ठरलंय. क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मुलाच्या म्हणजेच अर्जुन तेंडुलकरच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. सचिननं सोशल मीडियावर या भेटीचे फोटोही शेअर करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्याची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होत्या. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सचिननं 10 जनपद इथं काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा हा लवकरच पार पडणार असून या हाय प्रोफाईल लग्नासाठी देशातील दिग्गज नेत्यांना निमंत्रित केलं जात आहे. देशातील साधू संत आणि गोवंश रक्षकांनी गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याच्या मागणीसाठी गोसन्मान मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील 780 जिल्हा मुख्यालय आणि सुमारे 5000 उपविभागांना भेटी देऊन जनजागृती केली जाणार आहे. गायीला राष्ट्रमाता घोषित करण्यासोबतच गो कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली आहे. ही मोहीम 27 एप्रिल पासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात शांततापूर्ण मार्गाने निवेदनं दिली जाणार आहे. मात्र सरकारनं दखल न घेतल्यास 27 जुलै 2026 पासून या आंदोलनाचा पुढचा तीव्र टप्पा हा सुरू करण्याचा इशारा साधू संतांनी यावेळी दिलाय. एप्स्टीन फाईलमुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचं सरकार आता अडचणीत आलंय. कीर स्टारमरचे विश्वासू सहकारी आणि डाउनिंग स्ट्रीटचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅक्स्विनी यांनी राजीनामा दिलाय.
मॅक्सविनी यांनी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनला पाठिंबा देणाऱ्या पीटर मंडेल्सन यांना अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून पाठवलं होतं असा मॅक्सविनी यांच्यावर आरोप आहे. तसंच त्यांनी ब्रिटनचे बिझनेस सेक्रेटरी असताना एप्स्टीनला बाजाराशी संबंधित संवेदनशील माहितीही पुरवली होती. दरम्यान पंतप्रधान स्टारमर यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी आता तेथील विरोधकांनी केली आहे. एप्स्टीन फाईल्समुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची खुर्ची आता धोक्यात आल्यानं नवीन पंतप्रधान कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गृहमंत्री शबाना महमूद यांच्यासोबतच आरोग्य मंत्री वेस्ट स्ट्रीटिंग आणि माजी उपपंतप्रधान अँजेला रेनर यांची नावं समोर येत आहेत. तर यातही शबाना महमूद यांचं नाव आघाडीवर आहे. 45 वर्षीय शबाना महमूद यापूर्वी न्यायमंत्री आणि लॉर्ड चान्सलर होत्या. महमूद या काश्मीरमधील पीओकेच्या मीरपूरच्या मूळ रहिवासी आहेत. त्या ब्रिटनच्या गृहमंत्री बनणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत आणि जर त्या पंतप्रधान बनल्या तर ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम पंतप्रधानही त्या ठरतील. एप्स्टीन फाईल्समध्ये रशियाशी संबंधित एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जेफ्री एप्स्टीननं रशियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं या कागदपत्रात सांगण्यात आलंय. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. कागदपत्रानुसार एप्स्टीननं रशियाच्या न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रातील तत्कालीन रशियन राजदूत विटाली चुरकिन यांच्याशी मैत्री वाढवली होती आणि या काळातच एप्स्टीननं रशियन राजदूताची सतत भेट घेतली असल्याचे समोर आलंय. त्यांच्याशी संवाद साधला होता असंही आता यात कागदपत्रातून समोर आलंय. तसंच 2013 मध्ये पुतीन यांनाही भेटण्याचा त्यानं प्रयत्न केला होता, मात्र पुतीन यांनी ही विनंती नाकारली असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या जेफ्री एप्स्टीनच्या रशियाशी संबंधांवर पोलंडमध्ये चौकशी सुरू आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मॅक्रॉन हे AI इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चाही पार पडणार आहे. दोन्ही नेते हे विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहेत. तसंच हिंद पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्यासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद पार पडणार आहे. सोबतच पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मुंबईत संयुक्तपणे भारत फ्रान्स नवाचार वर्षाचं उद्घाटनही करणार.